शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा सुप्रीम सुनावणी होणार आहे। आज शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात येणार आहे। काल शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाच्या समोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे आपला युक्तिवाद मांडलेला आहे। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही असा मुद्दा त्यांनी मांडला। आमदार एकत्रित सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता, सर्व काही पूर्वनियोजित होतं अशी बाजू त्यांनी कोर्टात मांडली आहे। हा मुख्य मुद्दा मांडताना सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरनं देखील सडकून टीका केली आहे। कोर्टात तब्बल 1.5 तास युक्तिवाद चाललेला आहे। आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा कोर्टात युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आजच्या या युक्तिवादाकडे देखील लक्ष लागलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा त्यांनी जपली पाहिजे। इतके दिवस जो विलंब लावलेला आहे तो चुकीचा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालय ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे। त्याच्यामध्ये काही उणिवा असतील, त्रुटी असतील, अप्रामाणिक काही लोक असतील, पण आम्ही अनेकदा त्या लोकांची उल्लेख करून सुद्धा हे काही गोष्टी आपण बाजूला केल्या तर ही व्यवस्था आपली मजबूत होऊ शकते, लोकशाहीवर प्रेम वाढू शकते असं आपण सांगतो। त्यामुळे लोकशाही आणि संविधान या संदर्भात काम करणारं सर्वोच्च न्यायालय त्यांना स्वतःची प्रतिमा आता जपली पाहिजे, यासाठी सुद्धा हा निर्णय लवकर दिला पाहिजे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडनं सुरुवातीला मनश्री यांच्याकडे जाऊयात। मनश्री, आपण पाहतोय की काल एक सविस्तर जवळपास 1.5 तासांचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं विस्तृत युक्तिवाद कदाचित पहिल्यांदाच कपिल सिब्बल यांना करण्याची संधी मिळाली असावी आणि त्यांनी विविध मुद्द्यांवरनं त्यांची बाजू मांडलेली आहे। आता थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेकडनं त्यांचे वकील त्यांची बाजू मांडतील। मात्र कालच्या युक्तिवादासंदर्भात थोडक्यात बोलायचं झालं तर महत्त्वाचे मुद्दे कालचे कपिल सिब्बल यांचे कुठले राहिलेले आहेत? मनश्री, खरं तर सगळ्यात प्रथम मी सांगेन की काल जी शेवटची अपडेट होती कोर्टाची ती म्हणजे आज दुपारी 2 वाजेपासून सुनावणी सुरू होणं हे अपेक्षित होतं। कालपासून जिथे चर्चा थांबलेली होती, जिथे सुनावणी आलेली होती, तिथपासून पुढे आज सुनावणी सुरू होणार आहे। कालचे जर महत्त्वाचे मुद्दे बोलायचे झाले तर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना प्रमुख 3 मुद्दे मांडलेले होते। यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्यावरती बराच वेळ चर्चा झाली आणि वारंवार कपिल सिब्बलांनी ह्याच मुद्द्याभोवती खरं तर चर्चा फिरवली, तो मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष वेगळा आणि विधानमंडळातला गट वेगळा। 31 आमदारांचा विधानमंडळातला गट आहे, मात्र राजकीय पक्षाचा नेता निवड झालेली नाही, तसा अधिकार त्या आमदारांना नाही किंवा विधानमंडळाच्या गटाला नाही, असा देखील युक्तिवाद करण्यात आला। दुसरा मुद्दा म्हणजे 2018 नंतर जी घटना प्राप्त झालेली नाही निवडणूक आयोगाला, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। तर हा मुद्दा सुद्धा निवडणूक आयोगाचा खोडून काढताना सिब्बल म्हणालेले आहेत की याच घटनेच्या आधारे आमदार खासदार निवडून आले, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देखील झाले। अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता निवडायचा असतो तेव्हा पक्षाची घटना ही लक्षात घ्यावी लागते, पक्षाची जी विचारसरणी आहे ती लक्षात घ्यावी लागते। अशा पद्धतीने मुद्दे कपिल सिब्बलांनी मांडले होते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेड्यूल 10 आणि शेड्यूल 15 वरती चर्चा झालेली होती की पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे त्याचा उपयोग नेमका होताना दिसत नाहीये, त्याचा गैरवापर जास्त होताना दिसतो आहे का शेड्यूल 10चा, अशा रीतीने सुद्धा चर्चा ही झालेली आहे। त्याच्यामुळे इथून पुढे आता चर्चा कशा पद्धतीने होईल हे बघणं तर महत्त्वाचं आहे। मात्र काल जी महत्त्वपूर्ण चर्चा झाली ती चिन्हाबाबत सुद्धा झाली की चिन्ह हे राजकीय पक्षाकडे असतं, ते कुठल्याही वैयक्तिक आमदाराकडे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडे नसतं, तर ते राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला दिलेलं चिन्ह असतं। अशा पद्धतीने युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला आणि म्हणूनच शिवसेनेचं जे धनुष्यबाण हे मूळ चिन्ह आहे ते मूळ शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे आहे, असा सुद्धा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे चिन्ह कुणाचं आणि पक्ष कुणाचा याबाबतचा युक्तिवाद इथून पुढे सुरू होईल। आज कपिल सिब्बलच कदाचित युक्तिवादाला पुन्हा एकदा सुरुवात करू शकतात आणि त्याच्यानंतर शिंदेचे वकील त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतात आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आपली टिप्पणी ठेवू शकतं। सरन्यायाधीशांनी सुद्धा कालच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि मूलभूत असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की या केसमधली जी अगदी लहानातली लहान अपडेट आहे, लहानातली लहान माहिती आहे ती इथून पुढच्या भारतीय राजकारणातल्या अशा पद्धतीच्या केसेसना कदाचित मार्गदर्शन करणारी ठरू शकते आणि म्हणूनच पक्ष कुणाचा हे ठरवताना पक्षाची घटना विस्तृतपणे लिहिली जाणं आवश्यक आहे आणि त्या घटनेचं पालन होणं हे सुद्धा आवश्यक आहे। सोबतच निवडणूक आयोग असेल किंवा इतर संस्था असतील त्यांची सुद्धा भूमिका समजून घेणं गरजेचं आहे। मात्र कपिल सिब्बलांनी जो युक्तिवाद केला की महाराष्ट्रामध्ये ज्या काही सुनावणी
सुनावणी झाली, ज्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका घेण्याची वेळ होती, तेव्हा मात्र नीटची भूमिका घेतली गेलेली नाही असा दावा सुद्धा करण्यात आला. आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला किंवा आज संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे की सुरत असेल, गुवाहाटी असेल, इथे लागोपाठ आमदार जाणं हा काही योगायोग नव्हता, हा एक पूर्वनियोजित कटाचा भाग होता, अशा पद्धतीचा दावा हा केला जातोय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचं जे वक्तव्य होतं की आमच्या पाठी महाशक्ती आहे, तर या वक्तव्याचा दाखला सुद्धा आता कोर्टात दिला जाऊ शकतो. त्याच्यामुळे या संपूर्ण घडामोडी कशा पद्धतीने वळण घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. निश्चितच मनश्री, जसा आता तुम्ही उल्लेख केलेला आहे की तो व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या समोर बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना, सर्व आमदारांना आपल्या मागे एक महाशक्ती आहे असं सांगतात आणि त्याचाच कुठेतरी वापर, त्याचाच एक प्रकारचा पुरावा म्हणून म्हणता येईल कोर्टामध्ये झालेला आपण बघितलेला आहे. कृष्णात देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आपल्याला कल्पना आहे की 2 वाजता आजची सुनावणी सुरू होणं खरं तर अपेक्षित होतं. आता 3 वाजलेले आहेत बरोबर. काय सुनावणी संदर्भात काही अपडेट मिळत आहे? पुन्हा एक 96 हा कृष्णा, त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. मनश्री आपल्यासोबत आहेत. मनश्री, अनेक महत्त्वाचे मुद्दे काल कपिल सिब्बल आपण जसं बोलत होतो, केवळ आमदारांचं संख्याबळ याला तुम्ही मूळ राजकीय पक्ष म्हणू शकत नाहीत, कारण विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या असतात आणि मूळ राजकीय पक्षाचे जे प्रमुख आहेत किंवा मूळ राजकीय पक्षामधले जे सर्व घटक आहेत तेच या विधिमंडळ पक्षातल्या लोकांना निवडून देत असतात, त्यांना मतदान करत असतात आणि एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी खरं तर बसवतात, असं देखील आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग असं असताना हा जो निकाल दिला गेला, हा जो निर्णय दिला गेला की एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केवळ विधिमंडळ पक्षाच्या लोकांना गृहीत धरूनच दिलं गेलं आणि याच्यामध्ये कुठंच राजकीय पक्षाचा विचार केला गेला नाही, ह्या मुद्द्याला काउंटर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे शिंदेंच्या वकिलांकडे. कपिल सिब्बलांकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं जो वारंवार दावा केला जातो तो हाच आहे की केडर बेस शिवसेनेचा हा आमच्यासोबत आहे, म्हणजे पक्ष आमच्यासोबत आहे. पक्षाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र फुटलेले आहेत, त्यांनी मात्र एक वेगळा गट स्थापन केलेला आहे. परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की विधानमंडळातला एक गट म्हणजेच आमदार जे उद्धव ठाकरेंच्या पक्षातून निवडून गेले तेच आमदार म्हणतात की आता आमचा वेगळा पक्ष आहे किंवा आता आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नाहीये. मग त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष काढावा का, की यांनी जो मूळ पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा तो त्याच्यावरतीच दावा करावा? यालाच कपिल सिब्बल उत्तर देत आहेत की जरी विधानमंडळातला एक गट, काही आमदारांचा गट हा वेगळा झालेला असला तरी सुद्धा पक्षातला पदाधिकारी, पक्षातला कार्यकर्ता हा मात्र आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्याच्यामुळे तो पक्षनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय पक्षावरती कुणाला दावा करता येत नाही, कारण पक्षाची घटना तसं सांगते आहे. आता ह्याच घटनेवरती वारंवार चर्चा महाराष्ट्रात जेव्हा सुनावणी होती तेव्हा देखील झाल्यात आणि आता सर्वोच्च न्यायालयात सुद्धा होत आहेत की 2018 नंतर आम्हाला घटना मिळालेलीच नाही असा जो निवडणूक आयोगाचा दावा आहे त्याच्यावरती कपिल सिब्बल प्रश्न उपस्थित करतात की जर घटना मिळाली नसेल, जर घटना नाकारली जात असेल तर 2018 नंतर ज्या निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये आमदार खासदार निवडून आले कसे? इतकंच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले एखाद्या राज्याचे, हे कसं काय किंवा हे कसं काय मान्य झालं निवडणूक आयोगाकडून? त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सुद्धा शंका उपस्थित करण्यात आलेली आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला आहे, ते म्हणजे बहुमत, राजकीय पक्षाचं बहुमत नेमकं कशाच्या आधारे मोजायचं? मग ते लोकप्रतिनिधींच्या आधारे मोजायचं की पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या आधारे मोजायचं? निश्चितच, आणि हाच मला असं वाटते महत्त्वाचा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तुर्तास या संपूर्ण सुनावणीकडे आता आपलं लक्ष असणारच आहे. थोड्या वेळात पुन्हा एकदा आपल्याला या संदर्भात चर्चा करायचीच आहे. तुर्तास धन्यवाद मनश्री आणि कृष्णात.